गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शनचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं की देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच कॅन मॉडिफाय ड्रग ऍक्शन. ओके. In that we have discussed some factors. Okay, and remaining factors today we are going to complete. So at the beginning of last lecture I have enumerated various factors which modify drug action. This factor includes body size, age, sex, species and race, pharmacogenetic factors, routes of drug administration, environmental factors and time of drug administration, psychological factors, pathological conditions of the patient, drug interaction, accumulation, and tolerance. So these factors which can modify drug action. We have discussed drug can modify drug action. We have discussed this factor can modify drug action either quantitatively or qualitatively. So we have covered body size, age, sex, species and race, and pharmacogenetic factors. Okay. So we have discussed body size influence the concentration of drug at the site of action. Whatever dose we use in clinical practice, this is the dose for average adult patient of 70 kg. So for extremely weak and extremely obese patient, dose required is different than average adult weight patient. So in that patient we can calculate the dose in that patient with the help of formula. Individual dose is equal to body weight in kg divided by 70 into average adult dose. We have discussed body surface area is providing more accurate basis for dose calculation rather than body weight. So we can also calculate individual dose from body surface area. We have discussed the formula. Individual dose is equal to body surface area in meter square divided by 1.7 into average adult dose. तर या फॉर्म्युलामध्ये मेन कंबरसन गोष्ट अशी आहे की बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेशन. आणि बॉडी सरफेस एरियासाठी एक फॉर्म्युला आपण डिस्कस केला होता. बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट पहिले आपल्याला करावा लागतो जर इंडिव्हिज्युअल डोस बॉडी सरफेस एरियावरून काढायचा असेल तर बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे त्यासाठी पेशंटचं वेट आणि हाईट माहीत असेल तर बॉडी सरफेस एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो हे आपण पाहिलेलं आहे. डुबोईच फॉर्म्युला आपण पाहिलाय. बॉडी सरफेस एरिया इज इक्वल टू body weight in kg raised to 0.425 multiply by height in centimeter raised to 0.725 multiply by 0.007184. तर बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेशन थोडं डिफिकल्ट जातं. आता काही चार्ट्स पण अवेलेबल आहे. पेशंटचं वेट आणि हाईट जर माहीत असेल तर बॉडी सरफेस एरिया आपण त्या चार्टवरून लगेच पॉइंट आउट करू शकतो. जनरली बॉडी सरफेस एरिया आपण पाहिलं होतं की डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये डोस कॅल्क्युलेशन बॉडी सरफेस एरियावरून आपण जनरली करत नाही. परंतु काही ड्रग्ज असे आहेत त्याचं डोस डिसिजन आपण करताना इंडिव्हिज्युअल डोस कॅल्क्युलेट करताना आपण बॉडी सरफेस एरियावरूनच करतो. त्यात अँटी कॅन्सर ड्रग काही आहेत ते तुम्हाला एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. आपण एज विषयी पाहिलं होतं की चिल्ड्रनचा विचार केला किंवा एल्डरली पेशंटचा विचार केला तर ऍडल्ट पेक्षा त्यांची फिजिओलॉजीमध्ये डिफरन्स आहे. आणि फिजिओलॉजीमध्ये डिफरन्स असल्यामुळे ड्रगचा रिस्पॉन्सही त्यांच्यात वेगळा असू शकतो. जर आपण यंग पेशंटचा विचार केला, इन्फंटचा जर विचार केला तर इन्फंटमध्ये खूप सारे फिजिओलॉजिकल डिफरन्सेस आपण पाहिले होते की त्यांच्यात ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी असतो. ट्युब्युलर सिक्रेशन पण त्यांचं कमी असतं सुरुवातीला. त्यामुळं खूप साऱ्या ड्रगचं एलिमिनेशन स्लो असतं. टी हाफ त्या न्यूबॉर्न मध्ये इन्फंट्स मध्ये टी हाफ खूप ड्रगचा जास्त असतो.
ब्लड ब्रेन बॅरियर त्यांचं जास्त परमिएबल असतं, स्किन मधून ड्रग जास्त फास्ट ऍब्सॉर्ब होतात. हे सगळे फिजिओलॉजिकल डिफरन्स मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलेत. त्यामुळं इन्फंट मधला डोस कॅल्क्युलेट आपण कोणत्या फॉर्म्युलेवरून न करता ॲज सच लर्न केला पाहिजे, डिपेंडिंग ऑन द रिसर्च आणि रिसर्च डाटा जो अवेलेबल आहे त्याच्यानुसार. एल्डरली मध्येही ॲडल्टपेक्षा डिफरन्सेस आपण पाहिलेत फिजिओलॉजिकल. त्यामध्ये रिनल फंक्शन डिटोरिएट झालेलं असतं, लिव्हर फंक्शन डिटोरिएट झालेलं असतं, ऍब्सॉर्प्शन इंटेस्टाईन मधून स्लो झालेलं असतं. त्याचप्रमाणे प्लाझ्मा अल्ब्युमिनची लेवल कमी झालेली असते आणि त्याच्यामुळं ह्या फार्मेकोकायनेटिक पॅरामीटर्स ड्रगचे चेंज होतात आणि ड्रगचा रिस्पॉन्स हा एल्डरली पेशंटमध्ये हा वेगळा जास्त असू शकतो ॲव्हरेज पेक्षा. ओके, ॲव्हरेज ॲडल्टपेक्षा. त्यामुळे डोस ॲडजस्टमेंट एल्डरली पेशंटमध्ये करणं गरजेचं असतं. आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत एल्डरली पेशंटमध्ये. बीटा अगोनिस्ट आणि बीटा ब्लॉकरची सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते, त्यामुळे हायपरटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकर जर यूज करायचे असतील तर ते यंग पेशंटमध्ये आपण प्रेफर करतो ॲज पर गाईडलाईन्स. एल्डरली पेशंटमध्ये आपण दुसरे अँटी हायपरटेन्शन प्रेफर करतो. थर्ड पॉईंट आपण सेक्स पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिला होता. त्यात इतके सिग्निफिकंट डिफरन्स नाही आहेत, परंतु काही ड्रग मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळे रिस्पॉन्स दाखवतात, ते आपण डिस्कस केलेलं आहे. स्पेसिस मध्येही आपण काय पाहिलेलं आहे की काही स्पेसिस जे आहेत त्यांच्यामध्ये ड्रगचा रिस्पॉन्स हा वेगळा असतो. जसं रॅबिट्स आर रेजिस्टंट टू ॲट्रोपिन, राईट अँड माईस आर रेजिस्टंट टू डिजिटॅलिस. ओके, त्यानंतर रॅट्स आर मोर सेन्सिटिव्ह टू क्युरेर दॅन कॅट. आता ह्या स्पेसिस डिफरन्स डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये त्याचा काही एवढा इम्पॉर्टन्स नाही, परंतु फार्मेकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू जे अॅनिमल स्टडी आहे त्यात त्याचा महत्वाचा रोल आहे. हे डिफरन्सेस तो आपल्याला माहीत पाहिजे. त्याचप्रमाणे आपण काही रेशियल डिफरन्स स्पेसिस बरोबर रेशियल डिफरन्स पण पाहिलेले आहे. जसं बीटा ब्लॉकर्स आपण पाहिले होते, दे आर लेस इफेक्टिव्ह इन आफ्रो कॅरिबियन पीपल. ओके, त्यानंतर आपण पाहिलं होतं की क्वीन हायड्रोक्लोर related adverse effects. Subacute myelooptic neuropathy is more common in Japanese people, but it is rarely seen in Indian population. Okay, so some racial differences we have discussed. Then pharmacogenetic point of view काही चेंज डिस्कशन मध्ये आपण काही एक्झाम्पल डिस्कस केले होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की फार्मेकोजेनेटिक डिफरन्स फार्मेकोजेनेटिक्स म्हणजे काही जेनेटिक चेंजेस जर असतील इंडिव्हिज्युअल मध्ये तर त्या पेशंटमध्ये ड्रगचा रिस्पॉन्स हा वेगळा असू शकतो. कारण आपण पाहिलंय की जे पण की डिटर्मिनंट्स आहे ड्रग रिस्पॉन्ससाठी, म्हणजे त्यात ट्रान्सपोर्टर असतील, एन्झाईम्स असतील, आयन चॅनल असतील, रिसेप्टर्स असतील, हे सगळे जेनेटिकली डिटरमाइन आहेत. त्यामुळं जेनेटिक व्हेरिएशन असेल त्या पेशंटमध्ये रिस्पॉन्स ड्रगचा वेगळा येऊ शकतो. जसं ड्रग मेटाबोलायझिंग एन्झाईम्स काही पेशंटमध्ये ॲबनॉर्मल असतात, ड्रगचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही, त्यामुळं त्या पेशंटमध्ये एखाद्या त्या ड्रगचा रिस्पॉन्स ज्या एन्झाईमनी तो ड्रग मेटाबोलाइज होतो असा ड्रग आपण दिला आणि तो एन्झाईम ॲबनॉर्मल असेल तर त्या ड्रगचा रिस्पॉन्स ॲबनॉर्मल येऊ शकतो. आपण टिपिकल सुडोकोलिनिस्टरचं एक्झाम्पल पाहिलं होतं. सक्सिनिल कोलिनचा इफेक्ट त्या पेशंटमध्ये ज्याच्यात जेनेटिकली डिटरमाइन ॲबनॉर्मल सक्सिनिल सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम आहे, त्या पेशंटमध्ये सक्सिनिल कोलिनची रिस्पॉन्स खूप जास्त येतो. आपण हे पण पाहिलं होतं, G6PD डिफिशियंट पेशंट असेल तर त्यामध्ये हिमोलायसिसची रिस्क जास्त असते. आपण अजून काही फार्मेकोजेनेटिक एक्झाम्पल मध्ये एक मिनिट. ओके, तर फार्मेकोजेनेटिक्सचे काही एक्झाम्पल आपण पाहिले होते. मॅलिग्नल हायपरथर्मिया ऍडव्हर्स इफेक्ट काही लोकांमध्ये दिसतो ज्याच्यात ॲबनॉर्मल रेन्युडिन रिसेप्टर असतात. तर ते हॅलोथेन किंवा सक्सिनिल कोलिन नावाचे जे ड्रग्ज आहेत ते तो ऍडव्हर्स इफेक्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. तर आपण जस्ट रिवाइज केले काल परवा जो टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. आता राहिलेले पार्ट जे आहेत, फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन,
त्यामधला पार्ट्स आपण डिस्कस करत आहोत. जस्ट 1 मिनिट. आता राहिलेल्या फॅक्टर्समध्ये जो फॅक्टर आहे रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, तर रूट्स ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनवर ड्रगचा रिस्पॉन्स डिपेंड असतो का? तर त्याचं एक क्लासिकल एक्झाम्पल बुक्समध्ये जे मेन्शन केलेलं आहे ते आहे. तर आता रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनवर एक तर त्याचा ड्रगचा रिस्पॉन्सचा स्पीड आणि इंटेन्सिटी डिपेंड असते. आय व्ही रूटने दिलं तर रिस्पॉन्स फास्ट येणार, ओरल रूटने दिलं तर रिस्पॉन्स स्लो येणार, ट्रान्सडर्मल पॅचने ड्रग ऍडमिनिस्टर्ड केलं तर रिस्पॉन्स स्लो येणार, पण लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन असणार. तर हे व्हेरिएशन इन रिस्पॉन्स रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनवर डिपेंड आहे. काही ड्रग वेगवेगळ्या रूटनी दिल्यावर वेगळा रिस्पॉन्स दाखवतात आणि त्यासाठी त्या वेगवेगळ्या रूटनी वेगळ्या कंडिशनसाठी ते वापरले जातात. तर क्लासिकल एक्झाम्पल जे बुक्समध्ये मेन्शन केलेलं आहे ते MgSO4 आहे. तर MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट जर आपण ओरली यूज केला तर तो कॉन्स्टिपेशन मध्ये आपण काय यूज करतो ॲज अ पर्गेटिव्ह म्हणून. ओके. तर हा जो मॅग्नेशियम सल्फेट आहे MgSO4, ओके, ओरली यूज केला तर ॲज अ पर्गेटिव्ह म्हणून यूज करतो आपण इन द ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन. ओके. तोच MgSO4 जर लोकली यूज केला, MgSO4 चे ड्रेसिंग, तर स्वेलिंग कमी होते. ओके. आणि तोच MgSO4 जर आपण आय व्ही यूज केला तर CNS इफेक्ट कंडिशन मध्ये यूज होतो. CNS तो डिप्रेशन करतो. ओके. आणि हायपोटेन्शनही ते ड्रग करतो. तर इक्लाम्शिया चे जे पेशंट आहेत ज्याच्यात कन्व्हल्जन वगैरे येतात, कन्व्हल्जन्स दिसतात, तर इक्लॅम्शियाच्या पेशंटला ते MgSO4 आपण देतो. त्यांनी इक्लॅम्शियामध्ये चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे MgSO4 ड्रग जर ओरली यूज केला तर ॲज अ पर्गेटिव्ह म्हणून यूज होतो. लोकली त्याचे ड्रेसिंग अप्लाय केले तर स्वेलिंग कमी करण्यासाठी वापरता इडिमॅटस कंडिशनमध्ये. आणि आय व्ही आपण तो इक्लमशामध्ये यूज करतो. तर एक ड्रग वेगवेगळ्या रूटनी वेगवेगळ्या कंडिशनसाठी वापरला जातो. तर हा एक फॅक्टर्स आहे. नेक्स्ट फॅक्टर जो आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ओके. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवर ड्रग रिस्पॉन्स डिपेंड असतो का? तर आन्सर आहे यस. तसंच आपण ड्रग कधी ऍडमिनिस्टर करतो, टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ही फार महत्वाचं आहे. तर आपण एन्झाईम इंडक्शन मध्ये काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या की काही कार्सिनोजन इन्सेक्टिसाइड्स असतात, किंवा त्याचप्रमाणे स्मोकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलं होतं की टोबॅको स्मोक किंवा चारकोल ब्रॉईल मीटचं जर कन्झप्शन केलं तर हे सगळे फॅक्टर्स एन्झाईम इंडक्शन करतात. म्हणजे इन्सेक्टिसाइड्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये जर पाहिलं तर इन्सेक्टिसाइड कार्सिनोजन आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आहेत. ओके. त्याला जर आपण एक्सपोज झालो इन्सेक्टिसाइड कार्सिनोजनला, तर मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो एन्झाईम इंडक्शनमुळं. आणि त्यामुळं त्या एन्झाईमनी जे ड्रग मेटाबोलाइज होतं ते ड्रग आपण पेशंटला देत असतो, तर त्या ड्रगचं मेटाबॉलिझम वाढणार आणि त्याच्यामुळं तो ड्रगचा रिस्पॉन्स, तो जर त्या एन्झाईमनी तो ड्रग इनॅक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्या ड्रगचा रिस्पॉन्स कमी होणार. म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स एन्झाईम इंड्युशन प्रोसेसमुळं ड्रगचा रिस्पॉन्स कमी करतात. हे तुम्हाला एन्झाईम इंडक्शन मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन, टोबॅको स्मोक, कन्झम्पशन ऑफ चारकोल ब्रॉईल मीट, ह्या सगळ्या गोष्टी एन्झाईम इंडक्शन करतात. त्याचप्रमाणे टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ए ड्रग हे पण फार महत्वाचं आहे. आता जर आपण ड्रग फूड बरोबर दिलं तर फूड इंटरफिअर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ सम ड्रग लाईक एम्पिसिलिन, बरोबर आहे. परंतु काही ड्रगचं ऍब्सॉर्प्शन फूड वाढवतं. फॉर एक्झाम्पल फॅटी मिल आपण जर ग्लिसिओफल्विन नावाचा अँटीफंगल ड्रग बरोबर दिलं तर ग्लिसिओफल्विनचं ऍब्सॉर्प्शन वाढतं. ल्युमिफॅन्ट्रिन अँटी मलेरियल ड्रग आहे, त्याच्याबरोबर फॅटी मिल दिलं तर फॅटी मिल त्याचं ऍब्सॉर्प्शन वाढवतं. तर काही ड्रगचं ऍब्सॉर्प्शन फूड कमी करतात, जसं एम्पिसिलिन.
आणि काही ड्रगचं ऍब्सॉर्प्शन फूड वाढवता, जसं ग्लिसिओफल्विन नावाचा ड्रग आहे. जे हिप्नोटिक ड्रग आहे, म्हणजे इन्सोमनिया मध्ये आपण यूज करतो, तर ते बेड टाइमला घेतले तर त्यांचा रिस्पॉन्स चांगला येतो. ओके, बेड टाइमला घेतला त्यांचा रिस्पॉन्स चांगला येतो. तर हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आणि टाइम ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ह्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, एन्झाईम इंडक्शन करणारे जे फॅक्टर आहे, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन, टोबॅको स्मोक, चार्कल ब्रॉइल मीट, तर एन्झाईम इंडक्शन करतात आणि एन्झाईम इंडक्शनमुळं ड्रगचं मेटाबॉलिझम इंड्यूस होतं. ओके, त्याचप्रमाणे फूड इंटरफिअर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ एम्पिसिलिन, बट सेम पॉइंट तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, सेम त्याच्या एकदम उलट लक्षात ठेवायचं आहे की काही ड्रगचं ऍब्सॉर्प्शन फूड वाढवतात. तसं फॅटी मिल इंक्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लिसोफल्विन ल्युमेफॅन्टिन. आपण हे पण पाहिलं की बेड टाइमला जर हिप्नोटिक यूज केले तर त्याचं रिस्पॉन्स चांगला येणार आहे. आता कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करताना आपण जर मॉर्निंगला जर यूज केले, सिंगल मॉर्निंग डोस यूज केला, तर लेस HP ॲक्सिस सपरेशन होतं. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड आपण यूज करताना काय काय होऊ शकतं जेव्हा आपण कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. ओके, तर बॉडीमध्ये HP ॲक्सिस जो आहे, हायपोथॅलेमिक पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस, हा ॲक्सिस कॉर्टिकोस्टेरॉइडच्या सिंथेसिससाठी वापरतो. पण ज्यावेळेस आपण बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड देतो तेव्हा बॉडीला असं लक्षात येते की आपल्याला ऑलरेडी कॉर्टिकोस्टेरॉइड सफिशियंट आहे शरीरात, कारण बाहेरून देतोय, त्यामुळे बॉडीला बनवायची गरज नाही. त्यामुळे ब्लडमध्ये जेव्हा बाहेरचं कॉर्टिकोस्टेरॉइड येतं तेव्हा बॉडी आपलं कॉर्टिकोस्टेरॉइड बॉडीतलं सिंथेसिस स्टॉप करते. त्याला HP ॲक्सिस सपरेशन म्हणतात. तर कॉर्टिकोस्टेरॉइडचा वन ऑफ द ड्रॉबॅक आहे HP ॲक्सिस सपरेशन. त्यामुळं कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करताना आपल्याला टॅपरिंग ऑफ द डोस करावं लागतं आफ्टर क्रोनिक यूज. सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड आपण स्टॉप नाही केले पाहिजे. डोस आपण कमी कमी करत तो स्टॉप केलेला पाहिजे कॉर्टिकोस्टेरॉइड. तर कॉर्टिकोस्टेरॉइडसाठी एक इम्पॉर्टंट ॲडव्हर्स इफेक्ट आहे HP ॲक्सिस सपरेशन. तर तो ॲडव्हर्स इफेक्टची रिस्क जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड मॉर्निंगला जर घेतले तर ती रिस्क कमी असते. म्हणजे सिंगल मॉर्निंग डोस आपण कॉर्टिकोस्टेरॉइडचा दिला तर लेस HP ॲक्सिस सपरेशन होतं, इन्स्टेड ऑफ डिव्हायडेड डोसमध्ये दिलं किंवा इव्हिनिंग डोसला दिलं. तर टाइम ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते पण महत्त्वाचं आहे. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड जर मॉर्निंगला दिले तर चान्सेस ऑफ HP ॲक्सिस सपरेशन कमी आहेत. पण तेच कॉर्टिकोस्टेरॉइड इव्हिनिंगला दिलं किंवा डिव्हायडेड डोसमध्ये दिलं तर त्यामध्ये HP ॲक्सिस सपरेशन जास्त होऊ शकतं. म्हणजे हे टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड गोष्ट आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो फॅक्टर आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर प्रत्येक फॅक्टरमध्ये एक एक दोन दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याचप्रमाणे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इफिकेसी ऑफ द ड्रग, आता आपण दोन कन्सेप्ट पाहणार आहोत, प्लॅसिबो आणि नॉसिबो. तर इफिकेसी ऑफ द ड्रग कॅन बी अफेक्टेड बाय पेशंट्स बिलीफ बिलीफ ॲटिट्यूड आणि एक्सपेक्टेशन. म्हणजे पेशंटचं बिलीफ काय आहे, ओके, त्याचं ॲटिट्यूड कसं आहे, त्याचे एक्सपेक्टेशन काय आहे, त्यावरही ड्रगची इफिकेसी डिपेंड असते. ओके, जे सेंट्रली ऍक्टिंग ड्रग्ज आहेत त्याच्याविषयी काही पॉइंट्स तुम्हाला माहीत पाहिजे. एखाद्या पेशंट जर नर्वस असेल, अँझियस असेल, अशा पेशंटला जर जनरल अॅनेस्थेशिया द्यायचा असेल तर डोस जास्त लागतो, कारण तो पेशंट नर्वस आणि अँझियस असतो. त्या पेशंटमध्ये जनरल अॅनेस्थेशियासाठी जो डोस आपण देणार आहे तो जादा लागतो. ओके, तर यामध्ये दोन अजून कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचे आहेत, प्लॅसिबो आणि नॉसिबो. प्लॅसिबो म्हणजे काय आणि नॉसिबो म्हणजे काय? तर एकदा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये प्लॅसिबो आणि नॉसिबोच्या डेफिनेशन 2 मार्कला विचारल्या होत्या. आणि प्लॅसिबो आणि दुसरा जो वर्ड आहे नॉसिबो, हे दोन्ही एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. नॉसिबो. तर प्लॅसिबो आणि नॉसिबो मधला फरक तुम्हाला माहित पाहिजे. प्लॅसिबो म्हणजे काय आणि नॉसिबो म्हणजे काय? ओके, तर प्लॅसिबो म्हणजे काय, प्लॅसिबो काय असतं? ओके, तर एखाद्या पेशंटला सपोज
तुम्ही चेक केलं आणि पेशंटला काहीच नाहीये, परंतु पेशंटला असं वाटतंय की नाही, मला काहीतरी झालेलं आहे आणि मला काही ट्रीटमेंट दिली पाहिजे. म्हणजे फिजिशियनच्या मते पेशंटला कोणत्याही ड्रगची गरज नाहीये, परंतु पेशंटला एखादा ड्रग लागत आहे, त्यावेळेस जर फिजिशियननी एखादा इनर सबस्टन्स यूज केला, ओके, तर त्या पेशंटला तो इनर सबस्टन्स घेतल्यानंतरही बरं वाटतं. तर अशा सबस्टन्सला आपण प्लॅसिबो म्हणतो. जे प्लॅसिबो काय आहे की इट इज अ इनर्ट सबस्टन्स विच इज गिव्हन along with other medicines. Okay, so inert substance which is given in the garb of medicine, that inert substance is known as placebo. आता प्लॅसिबो हा इनर्ट सबस्टन्स असतो, त्यामुळं त्याला काही फार्मॅकोलॉजिकली ऍक्शन नसते. तर त्या पेशंटमध्ये तो प्लॅसिबो सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ऍक्ट होतो. म्हणजे सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा इफेक्ट येतो. आणि कधी कधी पेशंटमध्ये त्या प्लॅसिबोमुळं इम्प्रूव्हमेंट पण होते. त्याला आपण प्लॅसिबो असं म्हणतो. म्हणजे प्लॅसिबो म्हणजे काय, की आपण एखादा इनर्ट सबस्टन्स यूज करत असू, जर एखाद्या पेशंटला एखाद्या ड्रगची गरज नसेल, म्हणजे कोणत्या ड्रगची गरज नाही आणि पेशंटची इच्छा आहे की काही आपल्याला द्यायचं आहे ड्रग, तर त्यावेळेस आपण तो इनर्ट सबस्टन्स यूज करू शकतो. तर इनर्ट सबस्टन्स जनरली कोणते यूज केले जातात प्लॅसिबो म्हणून? तर प्लॅसिबो म्हणून लेक्टोज टॅबलेट्स आपण यूज करू शकतो. प्लॅसिबो म्हणून काही वेळेस मल्टीव्हिटॅमिन्सचे टॅबलेट्सही दिल्या जातात किंवा कॅप्सूल दिल्या जातात मल्टीव्हिटॅमिनच्या. ओके, त्याचप्रमाणे डिस्टिल वॉटर इंजेक्शनही आपण प्लॅसिबो म्हणून देऊ शकतो. तर हे प्लॅसिबो म्हणून कोणत्या गोष्टी यूज केल्या जातात हेही एक्झाम मध्ये जर विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे की प्लॅसिबो म्हणून आपण लॅक्टोज टॅबलेट्स आपण यूज करू शकतो. प्लॅसिबो म्हणून आपण मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स यूज करू शकतो. प्लॅसिबो म्हणून आपण डिस्टिल वॉटर इंजेक्शन यूज करू शकतो. आता हे प्लॅसिबो कुठं वापरले जातात हे तुम्हाला आता समजलेलं आहे की पेशंटला एखाद्या म्हणजे त्या कंडिशन पेशंटला ड्रगची गरज नसेल आणि पेशंटला एखादा ड्रग लागत असेल तरी सुद्धा त्यावेळेस फिजिशियन ह्या इनर सबस्टन्सचा यूज करू शकतो. तो प्लॅसिबो म्हणजे इनर सबस्टन्स आहे आणि तो सायकोलॉजिकल वेने ऍक्ट होतो. ओके, रॅदर दॅन फार्मेकोडायनेमिक वेनी. आणि इव्हन ऍक्टिव्ह ड्रग सारखी त्याचा रिस्पॉन्स असतो. ओके, समजा आता एखाद्याला झोप येत नाहीये आणि आपल्याला त्याला असं काही ॲज सच रिझन नाहीये, मग सिलेटिव्ह हिप्नोटिक देण्याऐवजी आपण समजा इनर सबस्टन्स त्या पेशंटला दिला, तर त्या पेशंटला मे बी डॉक्टरांनी ड्रग दिल्यामुळं झोप येऊ पण शकते, जर त्या त्या ड्रगने सायकोलॉजिकल वेने पेशंटचं समाधान झालेलं असेल की त्याला डॉक्टरांनी ड्रग दिलेला आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला येईल. म्हणजे पेशंटचं बिलीफ जे आहे, बिलीफ त्यामध्ये लागू पडतं आणि अशा वेळेस त्या इनर सबस्टन्सनी पण पेशंटला कधी कधी झोप येऊ शकते. परंतु काही वेळेस काय होतं की सुरुवातीला त्याचा इफेक्ट येतो पण नंतर त्याचा इफेक्ट येत नाही. म्हणजे सबसिक्वेंटली यूज केला तर ते उपयुक्त राहत नाही, पेशंटला नंतर रिस्पॉन्स व्यवस्थित येत नाही. त्यामुळे असं ॲज सच प्लॅसिबो आपण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये रुटीनली काही यूज करत नाही. व्हेरी लिमिटेड रोल आहे प्लॅसिबोला. तर प्लॅसिबो कधी यूज केला जातो, तर एक सिच्युएशन तुमच्याशी रिलेटेड आहे. टू ट्रीट द पेशंट हू इन द ओपिनियन ऑफ द फिजिशियन डज नॉट रिक्वायर्ड अन ऍक्टिव्ह ड्रग. जर फिजिशियनच्या मते त्या पेशंटला ऍक्टिव्ह ड्रग लागत नसेल, त्यावेळेस त्या पेशंटला आपण प्लॅसिबो देऊ शकतो. दुसरं, क्लिनिकल ट्रायल्स मध्ये प्लॅसिबोचा रोल आहे. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये आपण जर एखाद्या ड्रगचा इफेक्ट पाहायचा असेल तर आपण दोन ग्रुप करतो, एक कंट्रोल ग्रुप आणि एक टेस्ट ग्रुप. तर कंट्रोल ग्रुप साठी आपण प्लॅसिबो त्या ग्रुपला देऊ शकतो आणि टेस्ट ग्रुपमध्ये ऍक्च्युअल ड्रग आपण यूज करू शकतो ज्याचा इफेक्ट आपल्याला
ऑब्झर्व करायचं आहे. तर हे झालं प्लॅसिबो विषयी. आता याच्या विरुद्ध एक्झॅक्टली ऑपोजिट नॉसिबो आहे. नॉसिबोचा अर्थ काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर प्लॅसिबो म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता नॉसिबो जरी विचारलं तरी तुम्हाला ते माहित पाहिजे. इट इज द कॉन्व्हर्स ऑफ प्लॅसिबो. ओके. अँड रेफर्स टू द निगेटिव्ह सायकोडायनेमिक इफेक्ट evoked by pessimistic attitude of the patient or by loss of faith in the medication and or the physician. तर एक्झॅक्टली प्लॅसिबोच्या विरुद्ध नॉसिबो आहे. नॉसिबो मध्ये काय होतं की याच्यामध्ये निगेटिव्ह सायकोडायनेमिक इफेक्ट पेशंट मध्ये डेव्हलप होतो. ओके. कशामुळे डेव्हलप होतो? ड्यू टू पेसिमिस्टिक ॲटिट्यूड ऑफ द पेशंट, म्हणजे निराशावादी ॲटिट्यूड असेल पेशंटचा, किंवा मेडिसिनवरचा फेथ कमी झालेला असेल, किंवा फिजिशियनवरचा फेथ कमी झालेला असेल, तर हा निगेटिव्ह सायकोडायनेमिक इफेक्टमुळं आपण करेक्ट मेडिकेशन पण जर पेशंटला दिलं, ओके, तरी सुद्धा पेशंटला रिस्पॉन्स येत नाही व्यवस्थित, तर त्याला आपण नोसिबो म्हणतो. म्हणजे नोसिबो इफेक्ट कॅन अपोज थेरापेटिक इफेक्ट ऑफ ऍक्टिव्ह मेडिकेशन. म्हणजे त्या पेशंटला ऍक्टिव्ह मेडिकेशन दिलं तरी पण त्यामध्ये त्या पेशंटला रिस्पॉन्स येत नाही. तर तो नॉसिबो निगेटिव्ह सायकोडायनेमिक इफेक्ट जो तयार झालेला असतो निराशावादी ॲटिट्यूड पेशंटच्या मुळं, किंवा डॉक्टरवरची किंवा पेशंटची ड्रगवरची फेथ जर कमी झाली, तर अशा प्रकारचं रिस्पॉन्स येऊ शकतो. त्याला आपण नॉसिबो असं म्हणतो. तर परत एकदा सांगतोय नॉसिबो म्हणजे काय. इट इज द कॉन्व्हर्स ऑफ प्लॅसिबो. म्हणजे याच्यामध्ये ऍक्टिव्ह ड्रग देऊनही रिस्पॉन्स येत नाही. आणि इट रेफर्स टू द निगेटिव्ह सायकोडायनेमिक इफेक्ट. ओके. इव्होक बाय म्हणजे कशामुळे येतो? द पेसिमिस्टिक ॲटिट्यूड ऑफ द पेशंट, निराशावादी ॲटिट्यूड, लॉस ऑफ फेथ इन द मेडिकेशन अँड ऑर फिजिशियन. ओके. नॉसिबो इफेक्ट कॅन ऑपोज थेरापेटिक इफेक्ट ऑफ ऍक्टिव्ह मेडिकेशन. ओके. आता आपण नॉसिबो म्हणजे काय ते पाहिलेलं आहे, प्लॅसिबो म्हणजे काय आहे ते पाहिलेलं आहे. 2 मार्कला जर क्वेश्चन आला नॉसिबो आणि प्लॅसिबो, लिहिता येईल तुम्हाला? युनिव्हर्सिटी एक्झामला एकदा प्लॅसिबो आणि नॉसिबो विचारलेला आहे. समजलंय प्लॅसिबो आणि नॉसिबो? येस सर. ओके. आता त्यानंतरचा जो फॅक्टर आहे, ड्रग इंटरॅक्शन जे आहेत ते ऑलरेडी, म्हणजे ड्रग इंटरॅक्शन रिलेटेड जे गोष्टी आहेत की एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करू शकतो का, तर त्याचं पण आहे की यस, एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करू शकतो. ओके. तर 2 मिनिटं. तर ड्रग इंटरॅक्शन विषयी जे आहे त्याच्यासाठी एक वेगळं लेक्चर आहे. त्या लेक्चरमध्ये मी ते टॉपिक डिस्कस करेल की एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा रिस्पॉन्स अल्टर करू शकतो जर आपण ते ड्रग एकत्र यूज केले तर. तर ड्रग इंटरॅक्शन लेक्चर आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपण घेऊया, उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरला, टाइप्स ऑफ ड्रग इंटरॅक्शन. तर त्यामध्ये मी डिटेल आता जात नाही, तर तो फॅक्टर आपण उद्या पाहूया. त्यानंतर क्युम्युलेशन. तर ड्रग जर आपण परत परत दिलं तर ते बॉडीमध्ये अक्युमुलेट होऊ शकतो आणि त्याला आपण क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असं म्हणतो. आणि तो जर अक्युमुलेट झाला कोणत्या टिश्यूमध्ये, तर त्या टिश्यूचा जो साईड इफेक्ट आहे त्या टिश्यूवर येऊ शकतो. जसं आपण क्लोरोक्विनचं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मलेरियाच्या पेशंटमध्ये क्लोरोक्विन आपण 3च दिवस देतो, परंतु क्लोरोक्विन आपण रोमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये लॉंग पिरियडसाठी देतो आणि त्यावेळेस क्लोरोक्विन रेटायना आणि कॉर्नियामध्ये डिपॉझिट होतो. आणि क्लोरोक्विन लॉंग टर्म दिल्यामुळं
रेटायनेट डिपॉझिट झाल्यामुळं बुल्स आय रेटिनोपॅथी नावाचा जो साईड इफेक्ट आहे तो क्लोरोक्विनमुळं दिसतो. तर ते क्युम्युलेशन मध्ये येतं. आता जो लास्ट फॅक्टर आहे टोलरन्स, त्यामध्ये ही एक शॉर्ट नोट येते, व्हॉट इज टॅकीफायलॅक्सिस अँड व्हॉट इज द मेकॅनिझम फॉर डेव्हलपमेंट ऑफ टॅकीफायलॅक्सिस. तर तो एक पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. तर लास्ट पार्ट जो आहे तो टोलरन्स आहे. तर टोलरन्स मध्ये दोन प्रकारचे टॉलरन्स आहेत. तर टॉलरन्स आणि इनटॉलरन्स हे दोन पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. इनटॉलरन्स आपण ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये डिस्कस केलेला आहे. तर टॉलरन्स आणि इनटॉलरन्स यामधला फरक तुम्हाला माहित पाहिजे. इनटॉलरन्स मी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. इनटॉलरन्स म्हणजे पेशंट ड्रग टॉलरेट करू शकत नाही. ओके. ओके. तर इंटॉलरन्सच्या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं की इव्हन थेरापेटिक डोसला जरी ड्रग यूज केला तर त्या पेशंटमध्ये टॉक्झिक इफेक्ट येतात. ओके. ओके. थेरापेटिक डोसला आपण ड्रग यूज केला तर त्या पेशंटला टॉक्झिक इफेक्ट येतात. तर इनटॉलरन्स मध्ये पेशंट इज नॉट एबल टू टॉलरेट द ड्रग. त्यामुळं थेरापेटिक डोसला किंवा कमी डोसला जरी ड्रग यूज केला तरी टॉक्झिक इफेक्ट येतात. जनरली टॉक्झिक इफेक्ट हे टॉक्झिक डोसला येतात. थेराप्युटिक डोसला जे ऍडव्हर्स इफेक्ट येतात त्याला आपण साईड इफेक्ट असं म्हणतो. पण इनटॉलरन्स मध्ये थेराप्युटिक डोस जरी यूज केला तर टॉक्झिक इफेक्ट त्या पेशंटमध्ये येतात, तेव्हा त्याला आपण म्हणतो की पेशंट इज इनटॉलरेट टू दॅट ड्रग. आपण त्याचं एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे की सिंगल डोस ऑफ क्लोरप्रोमॅझोन CPZ रिस्पॉन्सिबल फॉर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. तर ते झालं इनटॉलरन्स, ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनचा एक टाईप आहे. आता त्याच्या विरुद्ध आहे टोलरन्स. टोलरन्स म्हणजे काय की पेशंटला जो रिस्पॉन्स येण्यासाठी पेशंटला जो रिस्पॉन्स येण्यासाठी जो डोस लागतो तो जर जास्त लागत असेल तर त्याला आपण टोलरन्स डेव्हलप झाला असं म्हणतो. म्हणजे इट रेफर्स टू द रिक्वायरमेंट ऑफ हायर डोस ऑफ ए ड्रग टू प्रोड्यूस अ गिव्हन ऍक्शन. जी ऍक्शन प्रोड्यूस पेशंटमध्ये झाली पाहिजे त्या ऍक्शनला येण्यासाठी नेहमीपेक्षा जर जास्त डोस लागत असेल तर त्याला आपण म्हणतो की टॉलरन्स डेव्हलप झालेला आहे. तर डेफिनेशन तुम्हाला पाठ करायचे आहे. इट रेफर्स टू द रिक्वायरमेंट ऑफ हायर डोस ऑफ ए ड्रग टू प्रोड्यूस ए गिव्हन रिएक्शन. इट रेफर्स टू रिक्वायरमेंट ऑफ ए हायर डोस ऑफ ए ड्रग टू प्रोड्यूस अ गिव्हन ऍक्शन. आता त्या टॉलरन्सचे प्रकार आहेत. सर हॅलो. सर एक क्वेश्चन असा आहे की टॉलरन्स आणि रेजिस्टन्स एकच का? वन अँड द सेम थिंग? हा, आपण सेम म्हणू शकतो त्याला. टॉलरन्स आणि रेजिस्टन्स म्हणजे एक, त्या एकाच प्रकारचे येतात. आता रेजिस्टन्स आणि टॉलरन्स यामध्ये नॅचरल टॉलरन्स असतो किंवा नॅचरल रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्स आणि टॉलरन्स आपण इंटरचेंजेबली यूज करू शकतो. जसं अँटीबायोटिक बद्दल आपण यूज करतो, अँटीबायोटिक रेजिस्टन्स झालाय डेव्हलप, बरोबर आहे. तर आपण इंटरचेंजेबली आपण ते यूज करू शकतो. म्हणजे रेजिस्टन्स आणि टॉलरन्स हे आपण काय म्हणू शकतो की एकच आहे, एकच त्याचं जो कन्सेप्ट आहे तो सेम आहे. ओके. ओके सर. ओके. ओके. आता जे रेजिस्टन्स वर्ड जो आहे ना तो जनरली आपण अँटीबायोटिक्स रिलेटेड वापरतो. म्हणजे एक अँटीबायोटिक्सचे जेव्हा यूज करतो आपण त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमला ते मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस होऊन ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या अँटीबायोटिकने किल होत नसेल तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्या अँटीबायोटिकला रेजिस्टन्स डेव्हलप झाला असं आपण म्हणतो. तर रेजिस्टंट हा वर्ड जास्त करून आपण अँटी मायक्रोबियल एजंट साठी वापरतो. ओके. आणि टॉलरन्स जो आहे वर्ड हा म्हणजे ओव्हरऑल आपण तो वापरतो.
अँटीबायोटिक्सशी रिलेटेड जास्त करून आपण रेजिस्टंट वर्ड जास्त वापरतो. दोन्ही सेम आहे, त्याच्यात कन्सेप्ट सेम आहे. ओके. आता टॉलरन्स कधी डेव्हलप होतो आणि कशा प्रकारचे टॉलरन्स असू शकतात, तर त्यामध्ये दोन प्रकारचे टॉलरन्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक आहे नॅचरल टॉलरन्स आणि दुसरा आहे ॲक्वायर्ड टॉलरन्स. नॅचरल टॉलरन्स म्हणजे काय, की सुरुवातीपासूनच त्या पर्सन मध्ये त्या ड्रगला टॉलरन्स डेव्हलप झालेला असतो. म्हणजे त्या पर्सनला ड्रग आपण कधी वापरलेला नाहीये, परंतु टॉलरन्स त्या ड्रगला डेव्हलप झालेला असतो. त्याला आपण नॅचरल टॉलरन्स असं म्हणतो. जनरली हा नॅचरल टॉलरन्स हा जेनेटिक चेंजेसमुळे होतो. म्हणजे जेनेटिकली काहीतरी चेंजेस होतात आणि त्यामुळं सेन्सिटिव्हिटी ऑफ द ड्रग जी आहे ती कमी होऊन जाते. बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे टॉलरन्स डेव्हलप होतो. म्हणजे काही स्पेसीज अशा आहेत, काही रेसेस अशा आहेत, त्यामध्ये काही ड्रग इफेक्टिव्हच नाहीये. म्हणजे त्या स्पेसीज आणि रेसमध्ये जेनेटिकली लेवलला चेंजेस होऊन त्या ड्रगची सेन्सिटिव्हिटी त्या पेशंटमध्ये किंवा स्पेसीजमध्ये कमी झालेली असते, आणि त्यामुळं तो टॉलरन्स डेव्हलप होतो. फॉर एक्झाम्पल, आता रेशियल टॉलरन्स एक्झाम्पलचा विचार केला तर ब्लॅक रेस जी असते, ब्लॅक पीपल, ते दे आर टॉलरंट टू मिड्रॅटिक ड्रग्स. मग त्यामुळं मिड्रॅटिक ड्रगचा डोस त्या ब्लॅक लोकांमध्ये जास्त लागतो, जो थेरापेटिक रिस्पॉन्स येण्यासाठी. तर त्याला आपण रेशियल टॉलरन्स असं म्हणतो. पर्टिक्युलर रेसमध्ये पर्टिक्युलर ड्रगची सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते, त्यामुळं रिस्पॉन्स येण्यासाठी आपल्याला हायर डोस यूज करावा लागतो. जसं मिड्रॅटिक्स म्हणजे जे प्युपिल डायलेट करणारे ड्रग आहेत, ते यूज करताना ब्लॅक पीपलमध्ये जर आपण यूज करत असू मिड्रॅटिक, तर ब्लॅक्स आर टॉलरंट टू मिड्रॅटिक ड्रग्स. त्यावेळेस मग आपल्याला नॉर्मल इंडिव्हिज्युअल जे बाकी रेसेस मध्ये जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा डोस ब्लॅक रेसला जास्त लागू शकतो. तर हे नॅचरल टॉलरन्सचा एक प्रकार आहे, रेशियल टॉलरन्स, रेसशी रिलेटेड. आणि दुसरा स्पेसिसची रिलेटेड असतो नॅचरल टॉलरन्स. तर स्पेसिस टॉलरन्स काय आहे, तर काही स्पेसीज मध्ये काही ड्रगला टॉलरन्स डेव्हलप झालेला असतो. समजा एक्झाम्पल घेतलं तर रॅबिट मध्ये काय असतं की ॲट्रोपिनला टॉलरन्स डेव्हलप झालेला असतो. का? कारण रॅबिट मध्ये ॲट्रोपिनला मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू जो एन्झाईम लागतो तो रॅबिट्स मध्ये जास्त प्रमाणात जास्त अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो, ॲट्रोपिन इस्टरेज एन्झाईम. त्यामुळे ॲट्रोपिन रॅबिटला दिल्यानंतर खूप सारं मेटाबोलाइजच होऊन जातं, आणि त्यामुळं फार कमी ॲट्रोपिन जे आहे ते ॲक्शनसाठी वापरलं जातं. त्यामुळं रॅबिटमध्ये ॲट्रोपिनचे ॲक्शन येण्यासाठी आपल्याला हायर डोस द्यावा लागतो, जेणेकरून काही ड्रग मेटाबोलाइज होऊन जाईल, तरी सुद्धा काही एक चांगली क्वांटिटी सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर होऊन त्या ॲक्शनसाठी वापरला जाईल. तर त्याला आपण स्पेसिस टॉलरन्स असं म्हणतो. तर थोडक्यात काय, टॉलरन्सचे दोन प्रकार आहे, नॅचरल टॉलरन्स आणि ॲक्वायर्ड टॉलरन्स. नॅचरल टॉलरन्स म्हणजे इट रेफर्स टू जेनेटिकली डिटरमाइंड लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी टू द ड्रग्स. ओके. तर जेनेटिकल प्रॉब्लेममुळे तो होतो. त्यामध्ये स्पेसिस टॉलरन्स आहे आणि रेशियल टॉलरन्स आहे. तर नॅचरल टॉलरन्सचे दोन प्रकार आहे, स्पेसिस टॉलरन्स आणि रेशियल टॉलरन्स. तर स्पेसिस टॉलरन्स मध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं, रॅबिट्स आर टॉलरंट टू लार्ज डोस ऑफ ॲट्रोपिन, कारण त्यांच्यामध्ये ॲट्रोपिन इस्टरेज एन्झाईम जास्त प्रमाणात असतं. आणि रेशियल टॉलरन्स मध्ये ब्लॅक्स आर टॉलरंट टू मिड्रॅटिक ड्रग्स. तर हे नॅचरल टॉलरन्सचे दोन प्रकार झाला, एक स्पेसिसशी रिलेटेड आहे, एक रेसशी रिलेटेड आहे. आता दुसरा आहे ॲक्वायर्ड टॉलरन्स. ॲक्वायर्ड टॉलरन्स हा जो आहे, हा आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल. तर ॲक्वायर्ड टॉलरन्स मध्ये सुरुवातीला तो पेशंट त्या ड्रगला चांगला रिस्पॉन्स देतो, आणि रिपीटेड यूज झाल्यामुळं हळूहळू
त्या ड्रगचा रिस्पॉन्स कमी होत जातो आणि सेम रिस्पॉन्स येण्यासाठी मग आपल्याला डोस वाढवावा लागतो. त्याला आपण ॲक्वायर्ड टॉलरन्स असं म्हणतो. तर ॲक्वायर्ड टॉलरन्समध्ये सुरुवातीला ड्रग चांगला रिस्पॉन्स करतो, थेरापेटिक इफेक्ट पेशंटला चांगला येतो, पण हळूहळू रिस्पॉन्स कमी होत जातो. म्हणजे ड्रग इनिशियली रिस्पॉन्सिव्ह असतं, परंतु कालांतराने रिस्पॉन्स कमी होत जातो आणि सेम रिस्पॉन्स येण्यासाठी हायर डोस लागतो. त्याला आपण ॲक्वायर्ड टॉलरन्स असं म्हणतो. तर ॲक्वायर्ड टॉलरन्स हे दोन कारणांमुळे होऊ शकतं. दोन टाईपचे ॲक्वायर्ड टॉलरन्स आहे. एक तर फार्मेकोकायनेटिक पॅरामीटर ड्रगचे चेंज झाल्यामुळं ॲक्वायर्ड टॉलरन्स येऊ शकतो, किंवा फार्मेकोडायनॅमिक रिझनमुळे ॲक्वायर्ड टॉलरन्स येऊ शकतो. जो फार्मेकोकायनेटिक रिझनमुळे ॲक्वायर्ड टॉलरन्स येतो त्याला आपण ड्रग डिपॉझिशन टॉलरन्स असं म्हणतो. आणि जे फार्मेकोडायनॅमिक रिझन म्हणजे ऍक्शनशी रिलेटेड रिझन्स आहे, त्यामुळं जो टॉलरन्स येतो त्याला सेल्युलर अडॅप्टिव्ह टॉलरन्स असं म्हणतात. तर हे झालं ॲक्वायर्ड टॉलरन्स. तर ॲक्वायर्ड टॉलरन्समध्ये इनिशियली ड्रग रिस्पॉन्सिव्ह असतो, बट आफ्टर सम पिरियड the response is gradually decreased, and to produce same response higher dose is required. Such tolerance is known as acquired tolerance. त्यामध्ये फार्मेकोकायनेटिक रिझनमुळे अक्वायर्ड टॉलरन्स होऊ शकतो, किंवा फार्मेकोडायनेमिक रिझन्समुळे अक्वायर्ड टॉलरन्स होऊ शकतो. तर जे फार्मेकोकायनेटिक रिझनमुळे अक्वायर्ड टॉलरन्स होतो त्याला ड्रग डिपॉझिशन टॉलरन्स असं म्हणतात. ओके. आणि जे फार्मेकोडायनेमिक रिझनमुळे टॉलरन्स डेव्हलप होतो त्याला आपण सेल्युलर अडॅप्टिव्ह टॉलरन्स असं म्हणतो. तर फार्मेकोकायनेटिक टॉलरन्सचे एक्झाम्पल कोणते आहेत? ओके. तर ते आपण पाहणार आहोत. तर आपण ऑलरेडी फार्मेकोकायनेटिक टॉलरन्सचे काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत. ओके. तर ते तुम्हाला एन्झाईम इंडक्शन टॉपिकमध्ये आलेले होते. तर फार्माकोकायनेटिक टॉलरन्स, आता हे टॉलरन्सवर इतकं डिटेल आपण डिस्कस करतो एक्झाम मध्ये, फक्त व्हॉट इज टॉलरन्स आणि गिव्ह सम एक्झाम्पल असं येऊ शकतो. पण आपण आता त्याचे टाइप्स पण डिस्कस केलेत. ओके. तर यामध्ये फार्माकोकायनेटिक टॉलरन्स जो आहे त्याचे एक्झाम्पल जर विचारले तर एक एक्झाम्पल आहे अल्कोहोलचं. म्हणजे अल्कोहोल परत परत रिपीटेड यूज केल्यानंतर पर्सननी तर त्याला टॉलरन्स डेव्हलप होतो. तर वन ऑफ द रिझन फॉर टॉलरन्स इज पुअर ओरल ऍब्सॉर्प्शन. मग त्याच्यामुळं ऍब्सॉर्प्शनच नाही झालं तर रिस्पॉन्स कमी येणार आणि त्याच्यामुळे टॉलरन्स डेव्हलप होणार. मग सेम रिस्पॉन्स येण्यासाठी आपल्याला जास्त डोस लागतो. तर अल्कोहोल टॉलरन्स जो आहे इट इज ड्यू टू पुअर ओरल ऍब्सॉर्प्शन. जे बार्बिच्युरेट आहे ते एन्झाईम इंड्युसर्स आहेत. ते स्वतःचं मेटाबॉलिझम करतात आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या ड्रगचं दिलं तरी त्याचंही मेटाबॉलिझम करतात. आणि स्वतःचं ड्रगचं मेटाबॉलिझम वाढल्यामुळं म्हणजे बार्बिच्युरेट मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतात एन्झाईम इंडक्शन प्रोसेसने, आणि त्या मायक्रोझोमल एन्झाईमनी बार्बिच्युरेटचं पण मेटाबॉलिझम होतं आणि त्याच्यामुळं त्याचा रिस्पॉन्स कमी होतो. तर त्याला आपण ऑटो ऑटो टॉलरन्स असं म्हणतो. एन्झाईम इंडक्शन टॉपिक मध्ये तो डिस्कस केलेला आहे. त्याचप्रमाणे एक एक्झाम्पल फार्माकोकायनेटिक टॉलरन्सचं अँफिटामाइनचं जे आहे ते तो टॉलरन्स अँफिटामाइनचा कशामुळे येतो? ड्यू टू इन्क्रीज रिनल एक्सक्रीशन ऑफ अँफिटामाइन. आणि एक्सक्रीशन जर झालं तर ऍक्टिव्ह ड्रग बॉडीमध्ये कमी राहणार आणि टॉलरन्स डेव्हलप होणार. तर हे फार्माकोकायनेटिक टॉलरन्सचे एक्झाम्पल आहेत. एक ऍब्सॉर्प्शनशी रिलेटेड आहे, एक मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे आणि एक एक्सक्रीशनशी रिलेटेड आहे. ऍब्सॉर्प्शनशी रिलेटेड अल्कोहोलचा आहे, मेटाबॉलिझमशी रिलेटेड बार्बिच्युरेटचा आहे आणि रिनल एक्सक्रीशन इन्क्रीज करणारा एक्सक्रीशनशी रिलेटेड अँफिटामाइनचा आहे. तर अल्कोहोल, बार्बिच्युरेट आणि अँफिटामाइन हे तीन आपण पाहिलेले आहेत. आता फार्माकोडायनेमिक टॉलरन्स काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर फार्माकोडायनेमिक टॉलरन्स मध्ये डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर हा कन्सेप्ट तुम्हाला 2 मार्कला जर विचारला तर तो माहित पाहिजे. तर फार्माकोडायनेमिक टॉलरन्सला आपण सेल्युलर टॉलरन्स असंही म्हणतो. फॉर एक्झाम्पल फार्माकोडायनेमिक टॉलरन्स मध्ये काय होतं की
ज्यावेळेस आपण अगोनिस्टिक ड्रग परत परत देतो, फॉर एक्झाम्पल आपण अस्थमामध्ये साल्ब्युटामॉल नावाचा ड्रग देतो. तर साल्ब्युटामॉल हे बीटा टू अगोनिस्ट ड्रग आहे. त्यामुळं काय होतं, रिपीटेड अगोनिस्टिक ड्रग दिल्यामुळं त्यामध्ये अगोनिस्टिक ड्रगची म्हणजे बीटा टू रिसेप्टरवर हे साल्ब्युटामॉल ऍक्ट होतं. तर बीटा टू रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी त्या अगोनिस्ट ड्रगला हळूहळू कमी होते. ओके. पहा, ज्यावेळेस आपण अगोनिस्टिक ड्रग परत परत देतो, बीटा टू अगोनिस्टिक एक्झाम्पल आहे, बीटा टू अगोनिस्टिक ड्रग आपण साल्ब्युटामॉल अस्थमामध्ये देतो. तर अस्थमामध्ये साल्ब्युटामॉल जाऊन बीटा टू रिसेप्टर ब्रोंकायवर जे असतात त्यावर ऍक्ट करून ब्रोंकोडायलेटेशन करतात. पण रिपीटेड साल्ब्युटामॉलचा एक्सपोजर जर झाला बीटा टू रिसेप्टरवर, तर बीटा टू रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी साल्ब्युटामॉलला कमी होते. ओके. त्यामुळं एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण अगोनिस्टिक ड्रग परत परत देतो, तर रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टिक सबस्टन्सला ही कमी कमी होत चालते. त्याला आपण डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणतो. डाऊन रेग्युलेशन. डाऊन रेग्युलेशन म्हणजे डिक्रीज सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर टू द अगोनिस्ट. आता सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळं काय होतं की काही दिवसानंतर जो साल्बिटामॉल सुरुवातीला चांगला इफेक्टिव्ह होता, आता आपल्याला जास्त डोस लागतोय. तर दॅट इज ड्यू टू डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे आपल्याला आता जास्त डोस द्यावा लागतोय थेराप्युटिक रिस्पॉन्स प्रोड्यूस करायला. त्याला आपण फार्मेकोडायनेमिक टॉलरन्स किंवा सेल्युलर टॉलरन्स असं म्हणतो. तर वन ऑफ द रिझन फॉर फार्मेकोडायनेमिक टॉलरन्स इज डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. त्यामध्ये बीटा टू रिसेप्टरचं एक्झाम्पल मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. ओके. बीटा टू रिसेप्टर्स. ओके. आता इथं डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर झाल्यामुळे रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला कमी होते. तर डाऊन रेग्युलेशन ऑफ रिसेप्टर कधी होतं, जेव्हा आपण अगोनिस्टिक ड्रग रिपीटेडली यूज केला तर डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर होऊ शकतं. ओके. डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर होऊ शकतो. ओके. त्याचप्रमाणे नायट्रेट्स नावाचे ड्रग आहे. नायट्रेट्स. नायट्रेट्स आपण ग्लिसरल ट्रायनायट्रेट देतो पहा. तर ग्लिसरल ट्रायनायट्रेट त्याला आपण नायट्रोग्लिसरीन असंही म्हणतो. तर त्यालाही रिपीटेड यूज केल्यानंतर टॉलरन्स डेव्हलप होतो. ग्लिसरल ट्रायनायट्रेटला त्यालाच आपण GTN किंवा नायट्रोग्लिसरीन असंही म्हणतो. आता टॉलरन्सशी रिलेटेड कन्सेप्ट नाहीये, दुसरा कन्सेप्ट आहे अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर कधी होतं, तर अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर कधी होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ज्यावेळेस आपण अँटागोनिस्ट ड्रग जास्त दिवस यूज करतो, त्यावेळेस 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 रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टिक सबस्टन्सला वाढते. कारण रिसेप्टर आता ब्लॉक झालेत अँटागोनिस्टने, आणि त्याच्यामुळे रिसेप्टर अगोनिस्टच्या सानिध्यात नाहीये. आणि अगोनिस्टच्या सानिध्यात नसल्यामुळं अगोनिस्ट त्या रिसेप्टरवर ऍक्ट होत नाहीये. बरोबर आहे. अँटागोनिस्टने ते रिसेप्टर ब्लॉक झालेले आहे. अशा वेळेस रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढते. त्याला अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर असं म्हणतात. अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. फॉर एक्झाम्पल बीटा ब्लॉकर्स आपण हायपरटेन्शनसाठी यूज करतो. ते कंटिन्यू यूज केल्यामुळं आता बीटा ब्लॉकर्स हे अँटागोनिस्टिक ड्रग आहे बीटा रिसेप्टरवर. मग बीटा ब्लॉकर्स कंटिन्यू यूज केल्यामुळं बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टिक सबस्टन्सला वाढते. ओके. त्याला अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणतात. आणि अशा वेळेस आपण सडनली बीटा ब्लॉकर स्टॉप केले, तर त्या अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टरमुळं बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढलेली आहे. त्यामुळं त्या बीटा रिसेप्टरवर अगोनिस्टिक सबस्टन्स बाइंड होतो. म्हणजे एंडोजिनस ॲड्रेनालिन तिथं बाइंड होईल, नॉरएड्रेनालिन बाइंड होईल, आणि त्याच्यामुळं अगोनिस्टचा रिस्पॉन्स वाढून हायपरटेन्शन सडनली होऊ शकतं किंवा ब्लड प्रेशर सडनली वाढू शकतं बीटा ब्लॉकर सडनली स्टॉप केले तर. त्यामुळं बीटा ब्लॉकर्स आपण सडनली स्टॉप करायला नाही पाहिजे.
तर बीटा ब्लॉकर्स म्हणजे थोडक्यात काय, अगोनिस्ट आपण कंटिन्युअली दिला तर रिसेप्टरवर अगोनिस्ट ऍक्ट केल्यामुळं कंटिन्युअली रिसेप्टरच्या सानिध्यात अगोनिस्ट येत आहे, त्याच्यामुळं रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला कमी होते, कारण रोज त्या अगोनिस्ट त्या रिसेप्टरला बाइंड होतोय, तर हळूहळू रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला कमी होते, त्याला डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणतात. आणि ज्यावेळेस अँटागोनिस्ट आपण यूज करतो कंटिन्युअसली, त्यावेळेस रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला वाढते, त्याला आपण अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर असं म्हणतो. तर लक्षात आले डाऊन रेग्युलेशन आणि अप रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर. Yes, sir. ओके. तर हे तुम्हाला वायवाला जर विचारलं तर माहित पाहिजे, अप रेग्युलेशन आणि डाऊन रेग्युलेशन म्हणजे डिक्रीज सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर टू अगोनिस्ट सबस्टन्स, अप रेग्युलेशन म्हणजे इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी ऑफ द रिसेप्टर टू द अगोनिस्ट. डाऊन रेग्युलेशन कधी दिसेल, जेव्हा अगोनिस्टिक ड्रग आपण रिपीटेडली यूज केलं. अप रेग्युलेशन ऑफ रिसेप्टर कधी दिसेल, जेव्हा अँटागोनिस्टिक ड्रग आपण रिपीटेडली यूज केलं तर. लक्षात आलं? ओके. आता Yes. नेक्स्ट आहे की टॉलरन्स जो डेव्हलप होतो, तर आता एखादा ड्रग आहे तो व्हेरियस फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवतोय, म्हणजे एका ड्रग हा वेगवेगळ्या सिस्टीमवर ऍक्ट होतो. तर असं नाही की टॉलरन्स डेव्हलप झाला म्हणजे सगळ्याच ऍक्शनला टॉलरन्स डेव्हलप होतो. काही वेळेस टॉलरन्स काही ऍक्शनला डेव्हलप होतो, काही ऍक्शनला डेव्हलप होत नाही. फॉर एक्झाम्पल CPZ, क्लोरप्रोमॅझिन. ओके. हा अँटीसायकोटिक ड्रग आहे. ओके. अँटीसायकोटिक ड्रग. सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये क्लोरप्रोमॅझिन आपण यूज करतो. त्याचबरोबर तो सिडेशन पण करतो, ऍडव्हर्स इफेक्ट सिडेशन. सिडेशन ही अनदर ऍक्शन आहे CPZ ची. बरोबर आहे. त्याचप्रमाणे बार्बिच्युरेट नावाचा ड्रग आहे. तर बार्बिच्युरेट हा अँटीइपिलेप्टिक ड्रग आहे, फिनोबार्बिटॉन त्यामध्ये येतो. बार्बिच्युरेट एक ग्रुप आहे, तर त्यामध्ये अँटीइपिलेप्टिक ऍक्शन त्याची आहे, आणि त्याबरोबर ते CNS डिप्रेसंट ऍक्शन असल्यामुळं सिडेशन पण करतात. तर ह्या दोन्ही केसमध्ये काही दिवसांनी सिडेशन ऍक्शनला टॉलरन्स डेव्हलप होतो CPZ आणि बार्बिच्युरेट ड्रगमध्ये, परंतु त्यांच्या अँटीसायकोटिक आणि अँटी इपिलेप्टिक ऍक्शनला टॉलरन्स डेव्हलप होत नाही. म्हणजे टॉलरन्स ह्या सगळ्याच ऍक्शनला डेव्हलप होईल असं नाही. काही ऍक्शनला डेव्हलप होईल, काही ऍक्शनला डेव्हलप होणार नाही. अजून एक क्लासिकल एक्झाम्पल, मॉर्फिनचा जर विचार केला तर मॉर्फिनच्या पेशंटमध्ये टॉलरन्स, ज्याला आपण पेशंटला मॉर्फिन, आता मॉर्फिन हा ऍडिक्टेड ड्रग आहे, म्हणजे काही पर्सन ॲज ए त्यांना मॉर्फिन वर डिपेंडेंट असतात, त्यामुळे ते रिपीटेडली मॉर्फिन घेतात. तर तर मॉर्फिन रिपीटेडली यूज केल्यानंतर टॉलरन्स सगळ्या ऍक्शनला डेव्हलप होतो, एक्सेप्ट कॉन्स्टिपेशन आणि मिओटिक ऍक्शन. म्हणजे कॉन्स्टिपेशन आणि मिओटिक ऍक्शनला टॉलरन्स डेव्हलप होत नाही. तो MCQ आहे की मॉर्फिन दिल्यानंतर टॉलरन्स डेव्हलप मॉर्फिनच्या सगळ्या ऍक्शनला होतो एक्सेप्ट. तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, मिओटिक ऍक्शन आणि कॉन्स्टिपेशन ऍक्शन ह्या दोन मॉर्फिनच्या ऍक्शनला कधीच टॉलरन्स डेव्हलप होत नाही. ओके. तर टॉलरन्स एखाद्या ड्रगला काही ऍक्शनला डेव्हलप होतो, काही ऍक्शनला होत नाही. ओके. तर तेच आहे, टॉलरन्स नीड नॉट टू बी डेव्हलप टू ऑल द ऍक्शन्स ऑफ द ड्रग. आता क्रॉस टॉलरन्स म्हणजे काय, की जे सिमिलर ड्रग आहेत त्यामध्ये एका ड्रगला टॉलरन्स डेव्हलप झाला तर त्यामुळं दुसऱ्या ड्रगलाही टॉलरन्स डेव्हलप होतो, त्याला आपण क्रॉस टॉलरन्स असं म्हणतो. तर क्रॉस टॉलरन्स मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फार्मेकोलॉजिकली रिलेटेड ड्रग मध्ये टॉलरन्स डेव्हलप होणार आहे. आता पहा, अल्कोहोल पाहिलं, बार्बिच्युरेट पहा, आणि जनरल अनेस्थेटिक एजंट पहा. हे सगळे CNS डिप्रेशन ड्रग्स आहेत. CNS डिप्रेशन म्हणजे हे फार्मेकोलॉजिकली रिलेटेड ड्रग आहे. मग अल्कोहोलिक पेशंटमध्ये बार्बिच्युरेट आणि जनरल अनेस्थेटिकला टॉलरन्स डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळं
अल्कोहोलिक पेशंटमध्ये बार्बिच्युरेट किंवा जनरल अनेस्थेटिक एजंटचा डोस जास्त लागू शकतो. त्याला आपण क्रॉस टॉलरन्स म्हणतो. म्हणजे त्या पेशंटला बार्बिच्युरेट दिलेलं नाही आधी, किंवा जी जनरल अनेस्थेटिक एजंट यूज नाही केलेले त्या कधी, परंतु तो क्रोनिक अल्कोहोलिक पेशंट आहे, तर अल्कोहोल सीएनएस डिप्रेसंट आहे, मग अदर सीएनएस डिप्रेसंट ड्रगलाही क्रॉस टॉलरन्स डेव्हलप होतो. मग त्यावेळेस अल्कोहोलिक पेशंटमध्ये जनरल अनेस्थेटिक एजंट्स किंवा बार्बिच्युरेट यूज करायचा असेल तर त्यांचा डोस जास्त लागतो. त्याला आपण क्रॉस टॉलरन्स म्हणतो. म्हणजे फार्मॅकोलॉजिकली रिलेटेड ड्रग मध्ये टॉलरन्स डेव्हलप होतो. सपोज ए आणि बी ड्रग फार्मॅकोलॉजिकली रिलेटेड आहेत, मग ए ड्रगला जर यूज केल्यामुळे टॉलरन्स डेव्हलप झाला, तर त्यामुळं बी ड्रग आपण त्याच्यात यूज नाही करत आहोत, केलेला नाहीये, तरी पण क्रॉस टॉलरन्स डेव्हलप होतो आणि बी लाही टॉलरन्स डेव्हलप होतो. आपण एच यूज केलेला आहे पेशंटमध्ये, पण बी हा ए शी रिलेटेड आहे फार्मॅकोलॉजिकली, त्यामुळे बी लाही क्रॉस टॉलरन्स डेव्हलप होतो. त्याला आपण क्रॉस टॉलरन्स असं म्हणतो. द लास्ट पार्ट आहे टॅकीफायलॅक्सिस. 2 मार्कला विचारला गेलेला प्रश्न आहे, व्हॉट इज टॅकीफायलॅक्सिस अँड व्हॉट इज द रिझन फॉर टॅकीफायलॅक्सिस. टॅकी मीन्स फास्ट. तर टॅकीफायलॅक्सिस हा एक टॉलरन्सचाच प्रकार आहे. टॅकीफायलॅक्सिस इज नथिंग बट द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. ओके, इट इज rapid development of tolerance when doses of a drugs repeated in quick succession result in marked reduction in response. टॅकीफायलेक्सिस म्हणजे रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स कधी होईल, जेव्हा वेन वी यूज डोसेस ऑफ ए ड्रग रिपीटेडली इन क्विक सक्सेशन. एखादा ड्रग रिपीटेडली क्विक सक्सेशन मध्ये रिपीट केला तर टॉलरन्स डेव्हलप होतो, त्यामुळे त्याचा रिस्पॉन्स कमी होतो. त्याला आपण टॅकीफायलेक्सिस असं म्हणतो. तर टॅकीफायलेक्सिस इज नथिंग बट द रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स ड्यू टू रिपीटेड यूज ऑफ ए ड्रग in a quick succession resulting in marked reduction in response. मग टॅकीफायलेक्सिस कोणत्या ड्रग मुळे दिसू शकतो, तर टॅकीफायलेक्सिस इज सीन इन मेनली विथ इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग. टॅकीफायलेक्सिस सीन विथ मेनली विथ इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग्स लाईक इफिड्रिन, टायरॅमाइन, निकोटीन. तर ऍटलिस्ट इफिड्रिन आणि टायरॅमाइन हे ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की ज्याच्यामध्ये टॉलरन्स डेव्हलप होतो फास्ट जर रिपीटेड यूज केले, तर त्याला आपण टॅकीफायलेक्सिस म्हणतो. आता त्याचं रिझन्स काय आहे, व्हॉट इज द रिझन फॉर टॅकीफायलेक्सिस. टॅकीफायलेक्सिसचं रिझन काय, तर एक डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर एक रिझन आहे. रिपीटेड यूज केल्यामुळं ड्रग रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी ड्रगला कमी होणं, त्याला आपण डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर असं म्हणतो. ओके, ते एक आहे. जे अजून एक रिझन जे इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रगशी रिलेटेड आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता जे डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग आहेत त्यामध्ये डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर एक रिझन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर म्हणजे रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला कमी होणं, आणि त्यामुळं रिपीटेड जेव्हा आपण ड्रग यूज करतो क्विक सेशन क्विक क्विकली, तर त्यावेळेस रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला कमी होते. त्याला डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टर असं म्हणतात. आता इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग जे आहेत त्यासाठी अजून एक पॉइंट तुमच्याशी मी डिस्कस करत आहे की ज्याने टॅकीफायलेक्सिस डेव्हलप होतो, ते काय आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. जस्ट एक मिनिट. त्यासाठी तुम्हाला टायरॅमिन कसं ऍक्ट होतो ते माहीत असणं गरजेचं आहे. तर टायरॅमिन नावाचा जो ड्रग आहे तो इनडायरेक्टली ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. तर टायरॅमिन कसा ऍक्ट होतो, तर हा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे. ओके, टायरॅमाइन तो कसा ऍक्ट होतो ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सपोज हे सिम्पॅथेटिक न्यूरॉन्स आहे, याला आपण प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो, याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. आणि या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये वेसिकल्समध्ये नॉर इपिनेफ्रिन स्टोअर असतो. नॉर इपिनेफ्रिन मेनली हे सिम्पॅथेटिक न्यूरॉन आहे किंवा ॲड्रिनर्जिक न्यूरॉन आहे. तर हा नॉर इपिनेफ्रिन
सिनॅप्टिक क्लेपमध्ये रिलीज होतो. ओके. आणि त्यानंतर पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर तो अल्फा आणि बीटा ॲड्रिनर्जिक रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतो. ओके. तर टायरॅमिन कसा ऍक्ट होतो? तर टायरॅमाइन इज ए इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग. ओके. तर टायरॅमाइन इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग आहे. तो सिम्फेथोमायमेटिक ड्रग आहे, पण तो डायरेक्टली रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही अल्फा आणि बीटा. तर तो काय करतो? टायरामाइन एंटर्स इंटू द प्रीसिनेप्टिक न्यूरॉन, देन इट एंटर्स इंटू द वेसिकल्स अँड इट displaces norepinephrine into the synaptic cleft. So tyramine enters into the presynaptic neuron and increases release of norepinephrine, and that norepinephrine acts on alpha and beta receptor and produce action. तर टायरामिनच्या ऍक्शनसाठी बॉडीमध्ये कशाच अमाऊंट किंवा कोण कोणता सबस्टन्स इम्पॉर्टंट आहे? तर नॉरइपिनेफ्रिन. आता टायरामिन सुरुवातीला यूज केला, तो येईल नॉरइपिनेफ्रिनचा रिलीज वाढवेल आणि अल्फा बीटा व रिसेप्टरवर ऍक्शन होईल. पण रिपीटेड यूज केल्यामुळं हा नॉरइपिनेफ्रिन जो स्टोर आहे तो संपून जाईल आणि त्याच्यामुळं नॉरइपिनेफ्रिनची सिंथेसिस तेवढ्या फास्ट होत नाहीये. त्यामुळं काही वेळानंतर रिपीटेड यूज केल्यानंतर एंडोजेनस स्टोअर ऑफ नॉरइपिनेफ्रिन डिप्लेट होईल आणि त्याच्यामुळे नॉरइपिनेफ्रिन राहणारच नाही रिलीज व्हायला आणि त्यामुळे टायरामिनचे ऍक्शन होणार नाही. तर त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. सो काही ड्रगमध्ये डाऊन रेग्युलेशन ऑफ द रिसेप्टरमुळे टॅकीफायलेक्सिस होतं आणि टॅकीफायलेक्सिसचं दुसरं रिझन आहे ड्यू टू डिक्रीज स्टोअर ऑफ एंडोजिनस सबस्टन्स लाईक नॉरइपिनेफ्रिन इन केस ऑफ टायरॅमाइन. तर हे दुसरं रिझन आहे. तर टॅकीफायलेक्सिस म्हणजे काय आणि एखादा ड्रग जो टॅकीफायलेक्सिस दाखवतो ते तुम्हाला माहित पाहिजे. तर टायरॅमाइन आणि इफिड्रिन हे दोन ड्रग मी तुम्हाला सांगितले की ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, लाईट गेलेली आहे, आली परत. ठीक. तर ओके, पावसामुळं लाईट जाऊ शकते. ठीक आहे, आपला टॉपिक संपलेला आहे. आपण फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन कंप्लीट केलेले आहेत. तर उद्या आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करूया, ड्रग इंटरॅक्शन्स किंवा अजून काही छोटे टॉपिक बाकी जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये. तर ते मी डिस्कस करेल. तर ड्रग इंटरॅक्शन मी मागच्या बॅचला बाकी टॉपिक बरोबर डिस्कस केला होता, असा वेगळा घेतला नव्हता. पण तुमच्यासाठी मी एक वेगळा टॉपिक घेईल ड्रग इंटरॅक्शनचा, म्हणजे तुम्हाला ओरिएंटेशन येईल ड्रग इंटरॅक्शनचं. आणि एक दोन दिवसानंतर आपण ANS टॉपिक कडे जाऊया. आता 1 ते 2च लेक्चर लागले जनरल फार्मॅकचे आपचे. ठीक आहे. जसं सोर्सेस ऑफ ड्रग आहे किंवा ड्रग नॉमेनक्लेचर आहेत किंवा काही शॉर्ट नोट आहेत, तर त्या तुम्हाला तुमच्याशी मला डिस्कस करायच्या आहेत. आवाज येतोय? येस सर. हा. तर चालेल. आता राहिलेले जनरल फार्मॅकचे टॉपिक 1 ते 2 दिवसात मी कव्हर करेल आणि मोस्टली 2 दिवस त्यानंतर आपण ANS टॉपिककडे वळूया. तर 27-28 आपलं जनरल फार्मॅक 28ला संपेल. 29 पासून आपण ANS करूया. आता मागच्या वर्षीपेक्षा आपण अ, अ, जर कम्पेअर केलं, ठीक आहे, 1 मिनिट.